नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। सर्वप्रथम सगळ्यांना माझा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम। मी प्रियंका उबाळे, प्रॉपर परभणी जिल्ह्याची आहे आणि मुंबई चित्रपटात काम करते। छत्रपती संभाजीनगरमध्ये नाटकाचं आयोजन केले मी, रमाई पाटील नाटकाचं आयोजन, आणि खूप छान प्रतिसाद दिला सगळ्यांनी। थँक्यू सगळ्यांचा। नाटकाविषयी थोडंसं ॲक्च्युली 27 मे हा रमाईचा स्मृती दिवस आहे आणि माता रमाईच्या स्मृतिदिनानिमित्त आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता। 27 तारखेला आम्हाला हॉल अवेलेबल झाला नाही म्हणून आम्ही 30 तारीख निवडली आणि प्रामाणिकपणे आमचा हेतू आणि उद्देश असा होता की मी अनेक वर्षांपासून रमाईच्या जीवनावर काम करते आहे, तर आजवर समाजाच्या समोर 1800च्या काळापासून तर 21व्या शतकापर्यंत फक्त रडणाऱ्या रमाईची प्रतिमा जगापुढे आलेली आहे, पण त्याची जी दुसरी बाजू आहे ती आहे लढणारी प्रवृत्ती। आणि रमाई या जेवढ्या रडणाऱ्या होत्या, मला वाटते त्याच्यापेक्षा जास्त लढणाऱ्या प्रवृत्तीच्या होत्या आणि त्या रमाई पुढे आल्या पाहिजे म्हणून मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये रमाई सांगण्याचा प्रयत्न करते। या नाटकाचा कोणी आयोजक नाही आहे, माझा पहिला प्रयत्न होता आणि इतका सगळा खर्च एकटी करू शकत नव्हते म्हणून एक छोटंसं त्याला पण तिकीट दर लावलं होतं, पण त्यालाही सुद्धा सगळ्यांनी उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे। सो धाडसी रमाई घराघरात पोहोचल्या पाहिजे हा संकल्प आहे। छत्रपती संभाजीनगर येथील जे महिला मंडळ आहे त्यांनी मला उदंड प्रतिसाद दिला, जसं माझ्या आई माझ्या पाठीशी उभी राहिली म्हणून मी इथपर्यंत आले। त्याचबरोबर प्रकाश वाघ सर आहेत, त्यांनी या नाटकासाठी निर्माता म्हणून काम केलेलं आहे। आज शोभा खाडे मॅडम आहेत, त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील प्रत्येक घराघरात पोहोचवलं। नंदा उबाळे वहिनी आहेत, इथे मीना वाघ आहेत, माझ्या नणंद आहेत, म्हणजे ही पूर्ण ऑल ऑफ ही पूर्ण टीम माझ्या पाठीशी उभी आहे आणि माझी टीम संतोष असेल, जोशी मॅडम असतील, ही सगळे जे मुलं आहेत, अनिल आहे, तर ह्यांच्यामुळे मी तुमच्यापर्यंत पोहोचले आणि आमच्या सगळ्यांचा उद्देशच हा आहे की रडणाऱ्या नाही तर लढणाऱ्या रमाईचा इतिहास घराघरात पोहोचला पाहिजे आणि संभाजीनगर येथील पब्लिकचे मनापासून आभार, तुम्ही उदंड प्रतिसाद दिलात। काय सांगाल, आजकाल महिला मंडळ फारच गरिबीला हे करतात, पण रमाईच्या चांगलं हे करतात, काय सांगाल? खरं म्हणजे मला या आंबेडकरी चळवळीतील काम करणाऱ्या महिलांना एक गोष्ट सांगायची आहे की आपण आज आपल्या घरातला एखादा कर्ता पुरुष, जर आपल्या घरातला नवरा, भाऊ, मुलगा जर चळवळीत काम करत असेल तर आपण त्याला घरातून पाठबळ देत नाही। म्हणजे समाजाचं काम करत असताना आपण काय म्हणतो, अरे काय याला समाजाचं येडं लागलं, उगाच हे मोर्चे आंदोलनं काय याला घेणं देणं आहे, बसा की गुपचूप घरात आणि करा की आपला आपला संसार। म्हणजे ही वस्तुस्थिती आज आहे आणि आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या नेत्याला घरातून पाठबळ मिळत नाही म्हणून ही आंबेडकरी चळवळ कुठंतरी एक वीक होत चालली आहे, त्यांना पाठबळ मिळत नाहीये। तर त्या महिलांना मला हे सांगायचं आहे की माय माऊल्यांनो, असा जर विचार रमाईनं केला असता तर आज आपण कुठे असतो, 2 वेळेचं खायलाही मिळालं नसतं। तर त्या रमाईचा इतिहास मला तुम्हाला सांगायचा आहे आणि आपल्याला आपल्या सामाजिक कर्तव्याची जाणीव झाली पाहिजे या नाटकातून, तो माझा प्रयत्न आहे। एवढं धाडस ह्या मुलीमध्ये आहे, पूर्ण थिएटर आज हल्लं नाही 2-2.5 तास, त्याच्यावरूनच बघा अभिनय म्हणजे तोडच नाही त्या अभिनयाला। एवढं सुंदर आज आपल्यामध्ये पण मुली अभिनय करत आहेत आणि पुढे येत आहेत, त्याची मला खूप म्हणजे आनंद होत आहे, खुशी होत आहे। धन्यवाद। उत्कृष्ट अशी रमाई प्रियंकाताईने आज सादर केलेली आहे, त्याच्यासाठी त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन, त्यांना धन्यवाद, त्यांचे आभार। आणि खरोखरच अशी रमाई या प्रियंकाताईच्या माध्यमातून घडत आहे समाजामध्ये, याचा खूप अभिमान आहे, गर्व आहे। आणि शोभाताई ह्या माझ्या ननंदबाई आहेत आणि त्यामुळं त्यांनी आम्हाला इथे बोलवलं, त्याबद्दल त्यांचेही आभार, त्यांचेही धन्यवाद। आणि आम्ही संपूर्ण कुटुंब इथे आपल्या खास प्रयोगासाठी आलेलो आहोत आणि एवढं बोलते आणि माझे 2 शब्द संपते। आज आपल्या या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये रमाई यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेली अभिनेत्री आणि रमाईचा केवळ एक म्हणजे रमाई गरीबच होत्या
असा विचार न मांडता रमाई किती धडाडीच्या होत्या आणि बाबासाहेबांच्या पाठीशी किती खंबीरपणे उभ्या राहिला असा एक सकारात्मक विचार पेरणाऱ्या प्रियंका ओबाळे आणि त्यांच्या सगळ्या चमूच्यासह आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये न भूतो न भविष्यती असा प्रयोग या ठिकाणी संपन्न झाला. त्या नाटकाचे जे निर्माते आहेत ते आदरणीय ताईंचे सहचर आहेत, ताईंचे मिस्टर आहेत ते प्रकाश वाघ. तर त्यांचंसुद्धा आपण करावं तितकं कौतुक कमी आहे, करावं तेवढं अभिनंदन कमी आहे की ज्या समाजामध्ये मुलीला अभिनयासाठी किंवा कलेच्या प्रांतामध्ये पाठवण्यासाठी लवकर माणसं धसावत नाही, तर त्या समाजातून असलेले प्रकाश वाघ यांनी आपल्या पत्नीला रमाईचा हा तेजोमय, तेजस्वी आणि ओजस्वी विचार पेरण्यासाठी अतिशय खंबीरपणे त्यांचे ते पाठीशी उभे आहेत. तर त्यांचंसुद्धा कौतुक करावं लागेल. आणि या शहरातील आपल्या SSCIM बोर्डाचे अध्यक्ष आदरणीय अनिल साबळे सर, अभियंता असलेले आदरणीय शिरसे साहेब, दुसरे अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये जे आहेत ते भगत साहेब, त्याच्यानंतर वसंत गालपाडे सर, BK आदमाणे सर, दुष्यंत पाटील सर, कीर्तिकर सर, रवींद्र जोदरण सर आपल्या GSTचे स्मार्ट सिटीचे उपायुक्त आहेत. अशा सगळ्या अधिकाऱ्यांनीसुद्धा सहकार्य लाभलं. अशा सगळ्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळीचे अर्थ अशा त्रिवेणी शिदोरीतलं अर्थ सहकार्य या कार्यक्रमामध्ये केलं आणि हे नाटक यशस्वी झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. धन्यवाद.